हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सर, मी आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकतो ॲक्च्युली. आणि आज मी आलो आहे भीमाशंकर या एरियामध्ये. तुम्ही वातावरण बघू शकता. इथे फार सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आणि आपण बघूया काय काय चांगले स्पॉट्स आणि व्हिडिओ काढायला जर मिळत असतील तर विल डेफिनेटली क्लिक सम ऑफ द बेस्ट पिक्चर. भोरगिरी टू भीमाशंकरचा ट्रेक स्टार्ट केला विथ द एक्साइटमेंट ऑफ हेवी रेन, वॉटरफॉल्स आणि काही अमेझिंग फोटोग्राफ्स. बट निसर्गाची वेगळी योजना होती. जसा जसा ट्रेक पुढे गेला तसा तसा पाऊस आणि धुके एवढे दाट झाले की समोरचं काहीही दिसत नव्हतं. ज्या फ्रेम्स आणि फोटोची मी कल्पना केली होती ते फोटो मला मिळालेच नाही. यातच ट्रेक कंटिन्यू राहिला विथ द होप दॅट पुढे जाऊन काहीतरी चांगला फोटोग्राफ हाताशी मिळेल. मी ट्राय केला फोटो काढायचे, बट इथे इतकं धुकं आहे आणि फॉग आहे, सो इट्स व्हेरी डिफिकल्ट ॲक्च्युली गेट द राईट पिक्चर. बट आय ट्राईड. इफ यू कॅन सी बिहाइंड मी इट्स कम्प्लिटली डेन्स फॉग अँड इट्स व्हेरी डिफिकल्ट टू टेक द फोटो. टू गेट अ गुड फोटो ॲक्च्युली वी नीड अ लाईट, बट लाईट्सचा प्रॉब्लेम आहे. फोटो न मिळाल्यामुळे थोडं डिसअपॉइंट झालं. Then I realized it is not about the photo but about the experience. With this experience we continued and witnessed some of the best waterfalls, water crossings. ट्रेक कंटिन्यू करत आम्ही पोचलो मंदिर परिसरामध्ये. मंदिर परिसरामध्ये गेल्यानंतर कळस हा पूर्णपणे दाट धुक्यामध्ये सामावलेला होता. ऑनलाईन बुकिंग केले नसल्यामुळे आम्हाला माघावी परतावे लागले कळसाचे दर्शन घेऊन. पण वाटेत येताना परत पाऊस, दाट धुके याचा खूप सुंदर अनुभव आला आणि काही क्षण हे कॅमेऱ्यामध्ये कॅच करता आले. धुक्याच्या पडद्यामागनं एक चान्स मिळाला फोटो काढायचा. म्हटलं फोटो काढून बघावं. पहिला अटेम्प्ट नाही जमला. सेकंड अटेम्प्टमध्ये थोडाफार फोटो नीट आला. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये फ्रेम चेंज करून बघितली तर मनाला प्रसन्नता मिळाली. असं वाटलं की हा एक फोटो ट्रेकचा अनुभव सांगण्यासाठी पुरेसा आहे. सो सगळ्यात शेवटी एक गोष्ट रिअलाईज झाली. द बेस्ट मेमरीज आर नॉट द वन्स वी कॅप्चर, दे आर द वन्स वी लिव्ह. सो माझा हा भीमाशंकरचा ट्रेक संपत आलेला आहे आणि विल विजिट नेक्स्ट टाईम. बट डू कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब आणि मला सांगा की तुम्हाला कसे वाटले फोटोज आणि व्हिडिओज. सो विथ दिस, गुड बाय टिल द नेक्स्ट टाईम. दिस इज विवेक सायनिंग ऑफ. थँक्यू.